विशाल भाऊ, आजची जे पत्रकार परिषद घेण्यामागचा काय उद्देश? उमरेड नगरपालिकेने जो घर टॅक्स वाढीचा ज्या पावत्या उमरेडकरांना पाठविलेल्या आहे त्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स वाढ करण्यात आलेली आहे. त्या संदर्भातून आज इथं पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे. काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं असं आहे की उमरेड नगरपालिकेच्या माध्यमातून जे आलेलं घर टॅक्स वाढ आहे ही अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढ आलेली आहे. उमरेड नगरपालिकेमध्ये त्या संदर्भातून सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय यायला पाहिजे होता. सर्वसाधारण सभेमध्ये विषय आल्यानंतर सर्वसाधारण सभेनं हा ठराव मंजूर करायला पाहिजे होता. ते किती पर्सेंटेज आणि म्हणजे किती टक्केवारी ही वाढ केली पाहिजे. पण तसं न करता नगरपालिकेमध्ये सर्वसाधारण सभा न घेता हे कोणालाही माहिती न देतं या प्रकारचे पत्रक उमरेड नगरीमध्ये सर्व लोकांना पाठवलेलं आहे, नागरिकांना. ही जी वाढ झालेली आहे, आता याच्या विरोधात तुमचं सामोरचं काय आहे? आज जी वाढ करण्यात आलेली आहे त्या विरोधामध्ये आम्ही उमरेड नगरपालिकेला एक डेप्युटेशन दिलं. त्या दिवशी डेप्युटेशन दिल्यानंतर आम्ही त्यांना वेळ दिली 2 दिवसाची. आज आम्ही ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की आम्ही येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये एक जनआंदोलन म्हणून उमरेड शहरामधून BC नाका चौकातून ते नगरपालिकेपर्यंत एक जनआंदोलन मोर्चा नेणार आहोत, ज्यामध्ये नागरिकांचा पूर्णतः आम्हाला सहभाग हवा आहे. ही जे आंदोलन आहे हे उमरेडच्या नागरिकांसाठी आहे. नागरिकांना आलेले जे घर टॅक्स आहे हे काही लोकांना दुप्पट, काही लोकांना 4पट, काही लोकांना 6पट, 8पट आणि 10पट सुद्धा आलेलं आहे. म्हणजे 300% ते 900% वाढ ही नगरपालिकेने टॅक्स विभागामध्ये टॅक्सच्या माध्यमातून केलेली आहे. या वाढीच्या विरोधामध्ये आम्ही जनआंदोलन करत आहे. नगरपालिकेच्या सर्व जनतेला आमचं विनंती आहे की या आमच्या मोर्चामध्ये आपण सहभागी व्हावं, एवढं बोलतो. काही अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की ही जी वाढ आहे ही महाराष्ट्र सरकारकडून आहे, याच्यात आम्ही काही नाही करू शकत. महाराष्ट्र सरकारकडून जर वाढ आलेली आहे तर एक महानगरपालिका आहे, नागपूर महानगरपालिका, ज्या महानगरपालिकेमध्येच आपला हा तहसील उमरेड तालुका मोडला जातो आणि उमरेड ही नगर परिषद आहे. महानगरपालिकेमध्ये जर कर टॅक्स हे वाढ जर होऊ शकत, म्हणजे आताच काही दिवसापूर्वी कर टॅक्स वाढीच्या संदर्भातून त्यांनी निर्णय घेतला. निर्णय असा आला की आम्ही टॅक्स वाढ करणार नाही. उमरेड नगरपालिका त्या मानाने खूप लहान आहे. महानगरपालिकेच्या कर जर विचारात घेतलं तर किती करोड रुपये कर, आणि महानगरपालिकेला तो उमरेडचा जर नगरपालिकेचा विचार केला तर किती कमी पर्सेंट, म्हणजे 6.5 करोड रुपये जवळपास हा मागच्या वेळेस आपला कर होता, जो आपण जनतेच्या माध्यमातून ते वसूल करत होते. तर त्यांनी आता जो कर पाठवलेला आहे त्याच्यामध्ये 4पट ते 5पट वाढ, म्हणजे जसं विचारात घेतलं तर 14.5 ते 15 करोड रुपये जनतेकडून वसूल करण्याची ते तयारीत आहेत. तर हा कर कुठंतरी जनतेवर विनाकामाने लादलेला भूदंड आहे. त्याच्या विरोधामध्ये मी नगरपालिकेचा विरोधी पक्षनेता म्हणून माझे सर्व नगरसेविका आम्ही याच्या विरोधामध्ये जनआंदोलन करायला, आणि उमरेड नगरीचे काँग्रेस पक्ष असो, महाविकास आघाडी असो, विविध सामाजिक संघटना असो, या सर्व संघटनांना सोबत घेऊन येणाऱ्या शुक्रवारला आमचा मोर्चा हा जनआंदोलनच्या माध्यमातून नगरपालिकेला जाणार आहे. तुमचं म्हणणं होतं की महानगरपालिका माफ करू शकते, म्हणजे तिथं BJPची सत्ता आहे, इथंही नगर परिषदला BJPची सत्ता, असं म्हणणं होतं. हो, महानगरपालिकेला भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. तिथे मागच्या 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. त्यांच्या ठरावामध्ये जर ते रद्द करू शकतात. उमरेड नगरपालिका ही आज भारतीय जनता पार्टी तिथं बसलेली आहे, आम्ही विरोधक म्हणून बसलेलो आहोत. उमरेड नगरपालिकेमधले जे अध्यक्ष बसलेले आहे, जे त्यांचे पदाधिकारी म्हणजे नगरसेवक बसलेले आहे, आमच्यापेक्षा त्यांची संख्या 2 एजंट जास्त आहे. तर त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचंच सरकार असल्यानंतरही ते जर कमी करू शकत नाही तर ही सर्वात मोठी एक काय म्हणतो त्याला आपण, सर्वात मोठी शर्मेची बाजू आहे. त्याचप्रमाणे विधानसभेत तुम्हाला आमदार निवडून दिला आहे इथल्याच जनतेनं. आता सध्या विधानसभेचे सत्र सुरू आहे. हा विषय ज्या पद्धतीने तुम्ही इथे मांडत आहे, विधानसभेत तुमच्या आमदारांनाही मांडायला पाहिजे. कधी या विषयावर, नगर परिषदच्या विषयावर तुमचे आमदार विषय मांडताना दिसत नाही. आमचे आमदार हे अतिशय सक्षम आणि अतिशय
कर्तृत्ववान आमदार आहेत. उमरेड विधानसभेचा कोणत्याही प्रकारचा कोणत्याही प्रसंगाचा विषय असो, येणारे हे विषय नाही, आता हा हे- करंट आलेला विषय आहे. येणारे सध्या विषय- विधानसभेत सत्र येणारे हे सुरू विषय आहे. अधिवेशनामध्ये आता मांडायला मांडा. पाहिजे हे पण म्हणणं आहे. आता 2-3 दिवस झाले 4 दिवसाच्या वर 4 झाले. दिवस झाले जवळपास आम्हाला पावत्या आलेल्या आहेत. आमदार साहेब हे अधिवेशनाच्या कार्यकाळात व्यस्त आहेत. तरीही आमदार साहेबांनीच आम्हाला आजची ही पत्रकार परिषद आमदार साहेबांनी आणि आमचे नेते मोडक साहेबांनी सर्व पक्षीय हा इथं मीटिंग म्हणजे आज पत्रकार परिषद त्यांनीच घ्यायला लावली, म्हणून आम्ही आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. जनतेला काय आवाहन कराल? शेवटचा प्रश्न. जनतेला आमचं असं आव्हान आहे की जनतेने आम्हाला पूर्णपणे या टॅक्स घरवाढीच्या विरोधामध्ये जो आम्ही मोर्चा काढत आहोत, हा जनतेवर लादलेला जो कर आहे त्या कराच्या विरोधात जनता बाहेर निघायला पाहिजे. आणि जनतेनं आम्हाला सहभाग देऊन नगरपालिकेच्या मोर्चामध्ये आम्ही जो मोर्चा काढतो नगरपालिकेत, त्यामध्ये जनतेने कोणतेही विचार न करता आमच्यासोबत राहायला पाहिजे. मग ते कोणत्याही पक्षाचे लोक असो तरी त्यांनी आमचा सहभाग द्यायला पाहिजे. कारण का याच्यामध्ये जी घरवाढ जी झालेली आहे कोणत्या पक्ष म्हणून नाही झालेली आहे, पण ही जी घरवाढ जी करण्यात आलेली आहे कोणत्या पक्ष म्हणजे कोणत्या इथं उमरेडमध्ये संपूर्ण पक्षांचे लोक आहेत, पण ही घरवाढ जी झालेली आहे ही भारतीय जनता पार्टीने लादलेली घरवाढ आहे. या विरोधात जन आंदोलन लोकांनी केलं पाहिजे, बस एवढी विनंती आहे. भाऊ, माजी नगराध्यक्ष म्हणून ह्या करवाढीकडे तुम्ही कोणत्या पद्धतीने बघता? त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, करवाढ ही प्रत्येक 4 वर्षांनी होतच असते, पण जी करवाढ केलेली आहे सध्या परिस्थितीमध्ये ती योग्य नाही, अति जास्त प्रमाणात आहे. म्हणून त्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे आणि सुधारणा करून लोक सहन करतील इतकाच भुर्दंड लोकांवरती थोपला पाहिजे. ही अति जास्त प्रमाणात झालेली कारवाई ही प्रशासनाने मागे घ्यावी, हीच आमची विनंती.